खामगाव येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या निरीक्षकासाठी अकोला येथील प्रभारी उपप्रादेशिक अधिकारी हेमंत खराबे यांनी आपल्या चमूसह खामगाव शहराच्या नवीन जागेची पाहणी करून येथील सोयीसुविधा, इलेक्ट्रिक कनेक्शन, ब्रॉडबँड कनेक्शन इत्यादी सुविधांची पाहणी केली। यावेळी त्यांच्यासोबत मोटर वाहन निरीक्षक विवेक भंडारे, वरिष्ठ लिपिक अमोल खिरोळकर उपस्थित होते। यावेळी त्यांच्यासोबत नगर परिषदेचे नगर अभियंता प्रभाकर लबडे, उपअभियंता म्हस्के तसेच कॉन्ट्रॅक्टर जुनेजा उपस्थित होते। ते पाहणी बघता इथे कसं आहे की ज्या सोयीसुविधा आहे त्या लवकरात लवकर पूर्ण करून ऑफिस चालू करायचं आहे। त्यासाठी सध्या ब्रॉडबँड कनेक्शन आहे, इलेक्ट्रिफिकेशन आहे, फर्निचरची व्यवस्था आहे, बिल्डिंगचं मेंटेनन्स, बिल्डिंगचं सगळं काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे, हे सगळं बघता लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न राहील। त्याच्यामधून काही अडचणी आहेत ज्याचा डाटा ट्रान्सफर करायचा आहे बुलढाणा ऑफिसमधून खामगाव ऑफिसला, गाड्यांचं झाला, लायसन्सचं झाला, हा डाटा ट्रान्सफर असतो। नंतर एक DDO कोड असतो, जे लोक पेमेंट करतील काही सेवासाठी, लर्निंग लायसन्ससाठी किंवा गाडी ट्रान्सफरसाठी, रजिस्ट्रेशनसाठी म्हणा, त्यासाठी जो DDO कोड असतो ट्रेझरीमधून, GST नंबर असतो, या सगळ्या गोष्टी आता इन प्रोसेस आहेत आणि लवकरात लवकर पूर्ण होऊन गोष्टी इथंच होतील। बेसिक गोष्टी सगळ्या सध्या इथंच होतील, ज्यामध्ये काही अडचणी येतील डाटा ट्रान्सफरसाठी किंवा त्या काही गोष्टी सध्या बुलढाणा ऑफिसला होईल, पण नंतर पूर्णच्या पूर्ण इथे ट्रान्सफर करायचा आपला प्रयत्न आहे। राज्य सरकारने खामगावमध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्यास मान्यता दिलेली आहे, ज्याचा नोंदणी क्रमांक आता MH56 असे। खामगावमध्ये वाहनांच्या नोंदणीसाठी पूर्वी MH28 वापरला जात होता, परंतु या नवीन निर्णयानंतर आता खामगाव आणि आसपासच्या परिसरातील वाहनांवर MH56 दिसणार आहे। घाटांच्या खालच्या भागात राहणाऱ्या रहिवाशांना त्यांच्या वाहनांची नोंद करण्यासाठी बुलढाणा येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जावे लागत होते, त्यामुळे त्यांना जवळजवळ 200 किलोमीटर प्रवास करावा लागत होता आणि त्यांचा संपूर्ण दिवस वाया जात होता। खामगाव, शेगाव, नांदुरा, मलकापूर, जळगाव, जामोद आणि संग्रामपूर येथील रहिवाशांसाठी ही नवीन सुविधा वेळ आणि संसाधनांची बचत करेल। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।